सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. आता आपण बघतोय नाचणारी माणसे या शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथेचा तिसरा भाग. तर मागच्या भागात आपण बघितलं की क्युबिट आला आणि अक्षरशः तो एका खुर्चीवर कोसळलाच, जणू पायातले त्राण गेल्यासारखा अगदी होता तो. आणि तशा स्वरात म्हणाला, अगदी क्षीण स्वरात म्हणाला, मिस्टर होम्स, हे सारं प्रकरण आता माझ्या कंठाशी आलं आहे. अज्ञात आणि अदृश्य अशा कारस्थानी शत्रूनं तुम्हाला घेरलं आहे. ही कल्पनाच किती असह्य आहे. त्याचबरोबर तुमची बायको त्या कारणानंच क्षणाक्षणानं झुरते याची जाणीव झाल्यावर तर सारं प्रकरण सहनशक्ती पलीकडे जात आहे असं वाटतं. माझ्या डोळ्यासमोर ती झुरते, झिजते आणि मी अगतिक आहे. तिनं तुम्हाला आता तरी काही सांगितलं का? होम्सने विचारलं. नाही हो मिस्टर होम्स, नाही. अनेक वेळा ती सांगण्याच्या भरात आली होती, पण तिचं धैर्य झालं नाही. मीही तिच्याकडून ते कळावं म्हणून प्रयत्न केला, पण माझ्या प्रयत्नात कुठेतरी घाई, कुठेतरी रांगडीपण आलं आणि ती अधिकच घाबरून दूर गेली. तिनं आमचं घराणं, आमच्या घराण्याची कीर्ती, आमची अस्मिता यावर अनेक वेळा बोलणं काढलं आणि असं वाटलं की ती आता तिच्या पूर्व आयुष्याबद्दल काहीतरी आपण होऊन सांगेल. पण काहीतरी निराळं बोलणं निघून तो विषय टाळला जात असे. क्युबिट अगतिकतेनं म्हणाला. पण तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली असेल ना? होम्स म्हणाला. बरीच. या पहा, नाचणाऱ्या माणसांच्या अनेक आकृत्या. या मी नकला करून आणल्या आहेत. काही प्रत्यक्ष सापडलेले कागद आणले आहेत. शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी त्या माणसाला पाहिलं पण आहे. क्युबिट म्हणाला. ज्यानं या आकृत्या काढल्या त्याला पाहिलंत? होम्सने विचारलं. होय, आकृत्या काढताना पाहिलं. थांबा, नीट सविस्तर क्रमवार सांगतो. त्या दिवशी मी तुमच्याकडून परत गेलो आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी मला नाचणाऱ्या माणसांच्या नव्या आकृत्या दिसल्या. आमच्या अवजारांच्या खोलीच्या दारावर या आकृत्या काढल्या होत्या. मी त्यांची ही नक्कल आणली आहे, ही पहा, असं म्हणून क्युबिटनं एक कागद घडी उलगडून टिपॉयवर पसरला. त्यावर अशा आकृत्या होत्या. वा, छान, उत्तम. मग पुढे? होम उत्साहानं म्हणाला. मी नक्कल करून दारावरच्या त्या आकृत्या पुसून टाकल्या. पण 2 दिवसांनी पुन्हा सकाळी तिथेच या नव्या आकृत्या काढलेल्या दिसल्या. ही पहा त्यांची नक्कल, असं म्हणून क्युबिटनं आणखी एक कागद उलगडला. होम्सला फारच आनंद झालेला दिसला. तो किंचित हसत हात चोळत म्हणाला, वा वा, आपल्याला आवश्यक असलेला पुरावा गोळा होतोय, झपाट्यानं गोळा होतोय. क्युबिट पुढे हकीकत सांगू लागला. 3 दिवसांनी सन डायलवर एका दगडाच्या दडपणाखाली हा कागद मला सापडला. त्यावरही दुसऱ्या कागदावरच्या सारख्याच आकृत्या काढलेल्या आहेत. मग मात्र मी माझा रिव्हॉल्वर तयार ठेवून माझ्या अभ्यासिकेत बसून पाळत ठेवायचं ठरवलं. माझ्या अभ्यासिकेतून बाग आणि सन डायल नीट दिसते. पहाटे सुमारे 2 वाजता मी खिडकीशी पाळत ठेवून बसलो होतो. बागेत चांदणं होतं, पण घरात अंधार होता. माझ्या मागे पावलांचा आवाज झाला म्हणून मी मागं पाहिलं. ड्रेसिंग गाऊन घातलेली माझी बायको माझ्याकडे येत होती. ती आली आणि म्हणाली, चला आता झोपायला. किती वेळ उगाच ताटकळत बसणार? कुणातरी मूर्ख वात्रट माणसानं चालवलेल्या चेष्टांसाठी आपण काय एवढा त्रास करून घ्यायचा? चला, तुम्हाला याचा एवढा त्रास होत असला तर चला आपण कुठल्या तरी लांबच्या सफरीला जाऊ, म्हणजे हा त्रास टळेल. छान. म्हणजे एका मूर्खानं चालवलेल्या चेष्टांना घाबरून मी घर सोडून प्रवासाला निघू? सारे शेजारीच नव्हे तर सारा परगडा शेण घालेल माझ्या तोंडात, मी म्हणालो. बरं, आता तरी झोपायला चला, उद्या सकाळी चर्चा करू यावर, माझी बायको म्हणाली. ती असं म्हणत असतानाच तिची माझ्या खांद्यावरची पकड घट्ट झाली आणि तिचा चेहरा पांढरा फटक पडला. परावर्तित चंद्रप्रकाशात मला तर तो एखाद्या भूतासारखा वाटला. माझ्या अवजारांच्या खोलीच्या छायेत काहीतरी हलत होतं, हालचाल दिसत होती. एक काळी आकृती लपत छपत खोलीच्या कोपऱ्यावरून पुढे आली आणि खोलीच्या दारापुढे उभी राहिली.
मी माझं रिव्हॉल्वर घेऊन तिकडे धावणार इतक्यात माझ्या बायकोनं माझ्या गळ्यात हात टाकले आणि मला घट्ट मिठी मारली. मी तिला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. कशीबशी सुटका करून मी अभ्यासिकेचं दार उघडून त्या अवजारांच्या खोलीकडे धावलो. पण तेवढ्यात ती व्यक्ती पळून गेली होती. खोलीच्या दरवाजावर मागच्या 2 वेळेसारख्याच नाचणाऱ्या माणसांच्या आकृत्या होत्या. त्यांचीही नक्कल करून मी आणली आहे. मी सगळीकडे तपास करून पाहिलं, पण त्या व्यक्तीचा कुठेही मागमूस नव्हता. पण दुसऱ्या दिवशी त्या खोलीच्या दारावर आदल्या रात्री काढलेल्या आकृत्यांखाली आणखी काही आकृत्या काढल्या होत्या. याचा अर्थ तो तिथेच कुठेतरी छपून बसला होता. मग तो मला कसा सापडला नाही? आश्चर्यच होतं ते एक, क्युबिट म्हणाला. त्यांची नक्कल तुम्ही आणली आहे का? होम्सनं उत्सुकतेनं विचारलं. हो, फारच थोड्या, म्हणजे 5च आकृत्या होत्या. या पहा, असं क्युबिटने म्हणून तो कागद दाखवला. होम्सच्या डोळ्यावरूनच मला दिसत होतं की तो फारच अस्वस्थ झाला होता. तो म्हणाला, या आकृत्या पूर्वीच्या आकृत्यांच्याच पुढे काढल्या होत्या की हा निराळा संदेश होता? दाराच्या दुसऱ्या फळीवर हा अगदी निराळा संदेश होता. संदेशच असला तर, क्युबिट म्हणाला. फारच छान. आपल्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे. हे प्रकरण मी उलगडू शकेन अशी मला आशा वाटू लागली आहे. बरं क्युबिट महाराज, तुम्ही तुमची हकीकत पुढे सांगा, होम्स म्हणाला. मला आता विशेष असं काहीच सांगायचं नाही. मात्र मी माझ्या बायकोवर फार संतापलो आहे. तिनं अडवल्यामुळं मला तो माणूस पकडता आला नाही. तिचं म्हणणं होतं की मला काही इजा झाली असती, माझा जीव धोक्यात गेला असता. पण मला शंका वाटते की त्याला वाचवण्यासाठीच तिनं मला अडवलं असावं. कारण माझी खात्री आहे या माणसाला ती ओळखत असावी आणि या आकृत्या काढून तो जे सांगतोय ते तिला कळत असावं. पण माझ्या बायकोचा आवाज आणि तिचे डोळे इतके निष्पाप आहेत की माझे सारे संशय वितळून जात आहेत. आणि खरोखरच माझ्या सुरक्षिततेसाठीच तिनं मला अडवलं असावं असं आता मला वाटतंय. अशी सारी हकीकत आहे. मी काय करू ते सांगा. माझं शेतावरचं 4 मजूर मी त्याच्या पाळतीवरती ठेवतो आणि तो पुन्हा आला की त्याला असा बेदम मार देतो की पुन्हा तो येणार नाही आणि सारे विनायास शांततेत राहू. क्युबिट म्हणला, इतक्या सोपा उपायांनी हे प्रकरण निकालात निघणार नाही बरं. तुम्ही लंडनमध्ये किती वेळ थांबू शकता? होम्सने विचारलं. आज मला परतायला हवं. माझ्या बायकोला मी रात्री एकटी राहू देऊ शकत नाही. ती फार घाबरली आहे. तिनंच मला लवकर परतायला सांगितलं आहे, क्युबिट म्हणला. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण 1-2 दिवस थांबला असतात तर मी तुमच्याबरोबर नॉर्फॉकला असतो. ठीक आहे, हे कागद माझ्याजवळ असू देत. थोड्याच दिवसात मी नॉर्फॉकला येऊन या प्रकरणाची उकल करण्याचा प्रयत्न करीन, होम्स म्हणाला. क्युबिट जाई तो होम्सने अगदी व्यावसायिक गुप्तचराची शांत मुद्रा धारण केली होती. पण मला मात्र जाणवत होतं की तो फार अस्वस्थ झाला होता. क्युबिट गेला आणि लगेच होम्सने त्या आकृत्यांचे कागद टेबलावर पसरले आणि त्यांच्या निरीक्षणात तो गढून गेला. जवळजवळ 2 तास अशा आकृत्या काढून आपले निष्कर्ष पडताळून पाहत होता. कागदामागून कागद खरडले जात होते. त्याच्या या कामात तो इतका गढून गेला होता की तो माझे तिथले अस्तित्वच जणू काही विसरून गेला होता. कधीकधी त्याला यश मिळालेलं त्याच्या गुणगुणण्यावरून जाणवत होतं, तर कधीकधी कपाळावर आठ्या घालून तो विचारमग्न बसला की त्याची गोंधळलेली स्थिती लक्षात येत असते. सरतेशेवटी समाधानाचा अस्फुट उद्गार काढत तो एकदम उठला आणि बेचैन अवस्थेत फेऱ्या मारू लागला. त्याने एक टेलिग्रॅम लिहिलं आणि मग मला म्हणाला, माझ्या अपेक्षेप्रमाणे या तारेला उत्तर आलं तर वॅटसन, तुझ्या होम्स कथेमध्ये आणखीन एका उत्तम रहस्य कथेची भर पडेल. उद्या आपण नॉर्फॉकला जाऊ आणि क्युबिटला त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल त्याच्याजवळ उलगडा करू. होम्सच्या या साऱ्या बोलण्याने माझं कुतूहल वाढलं, पण मला याबाबत होम्सजवळ काही बोलणं श्रेयस्कर वाटलं नाही. कारण योग्य वेळी गौप्यस्फोट करायची होम्सची इच्छा मला माहीत होती.
त्याने आपण होऊन मला विश्वासात घेऊन त्याने त्याचे निष्कर्ष सांगावेत म्हणून मी वाट पाहण्याचं ठरवलं. आता ह्याच्या पुढे काय होतंय ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.